नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ईजी न्यूजच्या सर्वच दर्शकांना ही नम्र विनंती की आमचे व्हिडिओज लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, जेणेकरून येणाऱ्या काळामधल्या व्हिडिओजची पूर्वसूचना आपल्याला मिळत राहील. आज एक महत्त्वाचा विषय असा आहे की परवा नरेंद्र मोदींच्या सरकारने राखी पौर्णिमेच्या निमित्त भारतातल्या भगिनींना भेट म्हणून 10 वर्षात पहिल्यांदाच ही 200 रुपयांनी LPG सिलेंडर, घरगुती गॅसच्या किमती या कमी केल्या. आणि त्यावेळेला असं बऱ्याच जणांकडून म्हटलं गेलं, आम्ही सुद्धा आमच्या आधीच्या भागामध्ये हेच म्हटलेलं होतं की 2024च्या निवडणुकांना घाबरून नरेंद्र मोदींनी हे प्रकार सुरू केला आहे. आणि लगेच 2 दिवसामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारनेच हे सिद्ध केलं की खरोखर 2024च्या निवडणुकांना ते अत्यंत घाबरलेले आहेत, की काय होईल याची त्यांना अजिबात शाश्वती नाही. आता हे का, याची काही कारणं आहेत आणि ती कारणं लक्षात घ्यायला हवीत. सगळ्यात पहिल्यांदा कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकदम धुव्वा उडाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक मुखपत्र आहे ऑर्गनायझर नावाचं. गेल्या अनेक दशकांपासून ते आहे. ऑर्गनायझरच्या संपादकांनी RSSच्या असं लिहिलं की 2024च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचा करिश्मा किंवा हिंदुत्व हे निवडणुकीत विजयाला पुरेसं ठरणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे त्या ऑर्गनायझरनी, RSSनीच स्वतः असं म्हटलं की नरेंद्र मोदींचा करिश्मा हा आता निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसा नाही, हिंदुत्वाचा विषय हा निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसा नाही. याचा सरळ दुसरा अर्थ हा होतो की नरेंद्र मोदींचा करिश्मा आता उतरत चालला आहे. हे संघाने मान्य केलं, हा कमी झालेला आहे हे त्यांनी मान्य केलं. तो एक विषय होता आणि भाजपने याचा विचार करावा असंही त्यांनी त्या लेखामध्ये म्हटलेलं होतं. हा एक भाग झाला. त्यानंतर दुसरा विषय असा झाला की कालच म्हणजे इनफॅक्ट भारतामध्ये काल ते छापून आलं, गौतम अदानी यांच्याबद्दल फायनान्शियल टाइम्स, त्याच्यानंतर द गार्डियन आणि रॉयटर्स या ज्या 3 आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अत्यंत दर्जेदार समजली जाणारी जी प्रसारमाध्यमं आहेत, या प्रसारमाध्यमांमध्ये गौतम अदानींच्या उद्योग समूहाच्या बद्दल खूप मोठी बातमी आली. बरं, ती आली म्हणजे काय, त्या कशा अर्थाने ती महत्त्वाची आहे, तर हे पहिल्यांदा हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर याचं इन्व्हेस्टिगेशन इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स ही एक अमेरिकेतली खूप मोठी संस्था आहे, ज्यात जगभरामधले इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट त्याच्यामध्ये काम करतात. इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स आणि OCCRP यांच्यातर्फे याचं मोठं इन्व्हेस्टिगेशन केलं गेलं आणि तो OCCRPचा रिपोर्ट हा पब्लिश झाला. आता OCCRP म्हणजे काय, तर ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट. ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार याचं रिपोर्टिंग करणारं जे प्रोजेक्ट आहे त्यांनी आणि इंटरनॅशनल कन्सॉर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स यांनी या सगळ्या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन केलं. त्या प्रकरणाचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना आणि ते छापून आलं. ते छापून आल्यानंतर त्याच्यातून हे स्पष्ट झालं की त्यांनी मॉरिशसमधल्या किंवा केमन आयलँड्स, त्याच्यानंतर ट्रायडंट ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट आहे जो ऑफशोर कॉर्पोरेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आहे, त्यांचे डॉक्युमेंट्स यांनी ॲक्सेस केले, त्यांचे डॉक्युमेंट्स यांनी तपासले आणि त्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला की अडाणींच्या शेअर्सची किंमत वाढावी यासाठी ऑफशोर अकाउंट्समधून फेक कंपन्यांच्या नावाने विनोद अदानी हे जे गौतम अदानींचे भाऊ आहेत त्यांनी
आणि त्यांना त्यांचे दोन सहकारी, त्यांचे दोन असोसिएट्स, विनोद अदानींचे दोन असोसिएट यांनी मॉरिशस आणि केमन आयलँड्स आणि अशा काही ऑफशोर अकाउंट्समधून ठिकाणच्या बिलियन्स ऑफ डॉलर्स हे अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवले. त्याची किंमत खोटी फुगवली गेली, वाढवली गेली. त्यामुळे भारतातले लाखो लोक हे अदानींचे शेअर्स विकत घ्यायला लागले आणि त्यातून या लोकांनी प्रचंड पैसा कमवला. त्यात त्यांनी नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे नासेर अली शाबान अली, हे युनायटेड अरब एमिरेट्सचे संयुक्त अमिरातीचे नागरिक आहेत. आणि दुसरा चीनचा माणूस आहे, चँगचुंग लिंग असं त्याचं नाव आहे. आता भारतामधल्या लोकांना मुसलमान आणि चायना याच्याबद्दलचा द्वेष भाजप आणि RSS आणि नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रकारे भाषणांमधून सांगत असतात, तो द्वेष पसरवत असतात. आणि इथे मात्र गौतम अदानींच्या म्हणजे शेडजींचे जे मित्र आहेत गौतम अदानी, त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स मात्र नासर अली शाबान अली हा UAEचा नागरिक आणि चायनाचा चँगचुंग लिंग नावाचा माणूस विकत घेतो या ऑफशोर अकाउंट्समधून बिलियन डॉलर्स टाकून. आणि त्याच्या बदल्यात भारतातल्या अदानींच्या कंपन्यांचे शेअरची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवली जाते, ज्यातून ते पुन्हा करोडो रुपये त्यातून ते कमावतात. आणि त्यांनी कमावले. आणि हा प्रकार त्यांनी 2014 पासून हा सगळा सुरू केला. 2013च्या शेवटी हा प्रकार सुरू झाला आणि आता 2023 पर्यंत म्हणजे साधारणतः जरी या वर्षातले 6 महिने सोडले तरी 2022 पर्यंत यांनी प्रचंड पैसे कमवले. फायनान्शियल टाइम्स, रॉयटर्स आणि गार्डियनमध्ये या बातम्या आल्यानंतर अदानी उद्योग समूहाची मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे, मार्केट व्हॅल्यू जी आहे, त्यात 35,000 कोटी रुपयाचं त्यांचं नुकसान झालं. नेहमीप्रमाणे भक्त संप्रदायानी जो लो IQ बुलडोझर आहे RSS आणि भाजपचा, त्यांनी अदानींचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा हा परदेशी संस्थांनी भारतातल्या प्रगतीवरती नाराजी किंवा प्रगतीवरती राग धरून भारताची बदनामी करण्यासाठी म्हणून केलेला हा प्रकार आहे असं म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण म्हणून आता या ऑर्गनायझेशन ज्या आहेत, ही OCCRP जी आहे, याच्याबद्दल थोडंसं जास्त मुद्दाम मला सांगावंसं वाटतं. OCCRPला फंडिंग कोण करतं, म्हणजे ही जी ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट आहे, याला फंडिंग कोण करतं, तर याचे बेसिक प्रमोट केलेले बे अँड पॉल फाउंडेशन्सनी. याच्या व्यतिरिक्त त्यांना फंडिंग ज्यांच्याकडून मिळतं त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स ऑफ फ्रान्सचं परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांना फंडिंग होतं. डेन्मार्कच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांना फंडिंग होतं. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांना फंडिंग याच्यात केलं जातं. या व्यतिरिक्त मग रॉकफेलर ब्रदर्स वगैरे अशा काही संस्था आहेत किंवा US एजन्सी ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आहे, यांच्यातर्फे यांना फंडिंग केलं जातं. त्यामुळे जिथं नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते, नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये जाऊन हिरा भेट देऊन आले बायडेनच्या बायकोला, त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने फंडिंग केलेल्या OCCRP या संस्थेनी गौतम अदानींच्या या सगळ्या भ्रष्ट मार्गांना एक्सपोज केलेलं आहे इन्व्हेस्टिगेशन करून. याच्या व्यतिरिक्त या OCCRPला 2017 साली पुलिट्झर प्राइज मिळालेलं आहे. पत्रकारितेतलं जे ऑस्कर समजलं जातं ते सर्वोच्च पारितोषिक यांना पुलिट्झर यांना मिळालेलं आहे. 2022 साली गेल्या वर्षी OCCRPला ऑर्गनाइज क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या संस्थेला नोबेल प्राइज द्यावं अशी शिफारस झालेली होती. आणि नोबेलच्या शांतता पुरस्कारासाठी, कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॉन्ट्रीब्युटिंग टू पीस बाय अनमास्किंग पॉलिटिकल करप्शन अँड ऑर्गनाइज क्राईम, म्हणजे राजकीय भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारी यांचा पर्दाफाश केल्यामुळे शांततेमध्ये त्यांनी जी योगदान दिलं, पर्दाफाश करून शांततेसाठी जे योगदान दिलं, त्याबद्दल OCCRPला नोबेल प्राइज दिलं पाहिजे अशी रेकमेंडेशन, अशी शिफारस 2022 साली होती.
केलेली आणि त्याच्या आधी त्यांना पुलिट्झर प्राइज मिळालंय. याच्या व्यतिरिक्त त्यांना अनेक बक्षिसं मिळाली आहेत. युनायटेड नेशन्सनी त्यांना बक्षीस दिलेलं आहे, युरोपियन युनियननी त्यांना बक्षीस दिलेलं आहे. आणि मग हिमाचल प्रदेश, कर्नाटक मधला धुव्वा उडाला निवडणुकांमध्ये. येणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशमध्ये कर्नाटक सारखाच पराभव होणार, छत्तीसगडमध्येही संपूर्ण पराभव होणार, राजस्थानमध्ये पराभव होणार, हे तेलंगणामध्ये तर भाजप नाहीच आहे, तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार येणार. अशी परिस्थिती असताना म्हणजे आधी ऑलरेडी झालेले 2 राज्यांमधले पराभव आणि येणाऱ्या काळामधल्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये होणारा 100% होणारा पराभव हे डोळ्यासमोर आल्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या सरकारने सप्टेंबर 18 ते 23 या काळामध्ये पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवलेलं आहे. संसदेचं विशेष सत्र त्यांनी बोलवलेलं आहे 5 दिवसांसाठी. आता काय गरज होती? आत्ता ऑगस्ट महिन्यामध्येच तर त्यांचं पार्लमेंटचं सेशन संपलं, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे झालं, आणि ते म्हणजे पावसाळी अधिवेशन होतं. आणि आता हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये ड्यू आहे. आत्ता आपण ऑलरेडी 1 सप्टेंबरला बोलतो आहोत. मग सप्टेंबर ऑक्टोबर हे 2 महिने थांबू शकत नव्हतं का सरकार? कारण नोव्हेंबरमध्ये सेशन होणारच होतं सत्र. मग सप्टेंबरमध्येच हे सत्र बोलवण्याचं कारण काय? इतकी तातडी काय भासली? तर या 2 राज्यांमध्ये झालेला दारुण पराभव, येणाऱ्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेला दारुण पराभव, आत्ता छापून आलेला हा अदानींबद्दलचा नवीन एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट याच्याबद्दलचा, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला पराभव होऊ शकतो हे लक्षात घेऊन आणि दुसऱ्या बाजूला इंडिया ही जी सर्व विरोधी पक्षांची एक महाआघाडी तयार होते आहे, या इंडियाच्या समोर आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यामुळे इंडियाला ऑर्गनाइज होण्यासाठी, त्यांच्या जागा वाटपांच्या चर्चा करण्यासाठी, त्यांचा संपूर्ण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी अवधी लागेल. आर्थिकदृष्ट्या सुद्धा त्यांची पूर्ण तयारी झालेली नसेल. अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक कात्रजचा घाट दाखवायचा, त्या घाटामध्ये अडकवायची, अडचणीत त्यांना आणायचं. आणि भारतीय जनता पक्षाकडे मात्र हजारो कोटी रुपये आहेत, ते त्यांना त्या भ्रष्ट मार्गाच्या इलेक्ट्रल बॉन्ड्स मार्फत सुद्धा खूप मिळालेले आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे अत्यंत प्रचंड प्रमाणावरती पैसा उपलब्ध आहे. आणि मग प्रसारमाध्यमं, मुख्य प्रसारमाध्यमं ही ऑलरेडी सत्तेला शरण गेलेली आहेत, लाचार झाल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. मग या प्रसारमाध्यमांचा या पैशाचा वापर करून आत्ता जर लवकर निवडणुका घेतल्या, मग त्या नोव्हेंबरमध्येच कदाचित घेतल्या जातील, डिसेंबरमध्ये कदाचित घेतल्या जातील, आणि मग त्या जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घ्यायच्या असतील तर निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या खर्चासाठी लागणारा जो फंड असतो त्या फंडचं ॲलोकेशन अजूनपर्यंत झालेलं नाही. ते नोव्हेंबरमधल्या अधिवेशनामध्ये जर घेतलं तर निवडणुका मार्चमध्येच घ्याव्या लागतील. आणि असं होऊ नये म्हणून तातडीने सप्टेंबरमध्ये अधिवेशन घ्यायचं, निवडणूक आयोगासाठी लागणारा निवडणुकांसाठीचा जो फंड आहे तो फंड ॲलोकेट करायचा याच्यामध्ये, आणि मग या पुढच्या निवडणुकांना तातडीने सामोरं जाण्याची परिस्थिती ही या सर्व विरोधी पक्षांवरती आणायची. अशा पद्धतीचं हे षडयंत्र सिद्धीस नेण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारने हे केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मोदी सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एका समितीचं गठन केलंय आणि ती समिती 1 नेशन 1 इलेक्शन असा एक बिल तयार करते आहे, अशाही बातम्या येत आहेत. आणि ते 1 नेशन 1 इलेक्शन असं बिल यावेळच्या सप्टेंबरच्या सत्रामध्ये आणायचं आणि पुन्हा एकदा देशभरामध्ये सर्व विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणूक हे जर एकाच वेळी घ्यायच्या असा तो एक कायदा करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तसं जर असेल तर आजच्या घडीला अनेक राज्यांच्या, म्हणजे आता कर्नाटक मधलं राज्य हे स्थापन होऊन काही महिनेच झालेले आहेत. त्यामुळे कर्नाटकाच्या विधानसभेची 5 वर्ष पूर्ण व्हायची आहे. याच्या बरोबरीने जी हिमाचल प्रदेशच्या विधानसभेची 5 वर्ष अजून पूर्ण व्हायची आहेत. अनेक राज्यांच्या विधानसभेची 5 वर्ष पूर्ण व्हायची असताना सुद्धा
अचानक हे सगळं बरखास्त करायचं आणि देशभरामध्ये निवडणुका लावायच्या, विरोधी पक्ष पॅनिक होऊन जाईल, विरोधी पक्षाची आर्थिक तयारी नसेल, विरोधी पक्षाची राजकीय तयारी या सगळ्या बाबतीमध्ये झालेली नसेल आणि त्यांना कोंडीत पकडायचं, म्हणून अशा प्रकारे हे केलेलं आहे. आता पहिल्यांदा देशाच्या 75 वर्षामध्ये अशी गोष्ट आपल्याला बघायला मिळते की एखादा माजी राष्ट्रपती संसदेचं एखादं बिल तयार करण्यासाठी, एका सत्ताधारी पक्षाचं बिल बनवण्यासाठी, विधेयक तयार करण्यासाठी म्हणून एखाद्या समितीचं नेतृत्व करायला तयार होतो. यापूर्वी अशी वेळ कधीही आलेली नव्हती. कधीही माजी राष्ट्रपतींनी अशा प्रकारच्या राष्ट्रपती पद म्हणजे देशातलं सर्वोच्च पद भूषवल्यानंतर त्याच्या खालच्या पातळीवरती, आणि हे तर अत्यंत खालच्या पातळीवरचं पद आहे त्या मानाने, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एक विधेयक तयार करणाऱ्या समितीचं नेतृत्व रामनाथ कोविंद या माजी राष्ट्रपतींनी स्वीकारावं, हीच त्यांच्यासाठी अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आणि देशासाठी ही शर्मेची वेळ नरेंद्र मोदींच्या सरकारने आणलेली आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की 18 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या 5 दिवसामध्ये असं काय काय संसदेमध्ये आणलं जाईल आणि काय काय मंजूर करून घेण्याचा अट्टहास घातला जाईल, काय काय प्रकार केले जातील, त्यासाठी कोणत्याही थराला नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष हा जाऊ शकतो हे या निमित्ताने दिसतंय. पण यापूर्वी ज्या वेळेला अशा मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा प्रयत्न प्रमोद महाजनांच्या आग्रहावरती अटल बिहारींच्या NDA गव्हर्नमेंटनी केला होता, त्यांनीही असं 4.5 वर्षामध्येच निवडणुकांना देशाला सामोरं नेलं होतं आणि त्यात 2004 साली भारतीय जनता पक्षाचा देशात पराभव झाला, NDAचं सरकार हरलं. यावेळच्या 2024च्या किंवा 2023च्याच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर का निवडणुका घेण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या संघटनेने केला तर या निवडणुकांमध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल, धूळ चाटावी लागेल. ही जी म्हण आहे, हा जो वाक्प्रचार आहे मराठीतला, त्या पद्धतीचा पराभव देशभरामध्ये मोदींच्या सरकारला बघायला मिळेल. आणि म्हणूनच आत्ता ज्या 200 रुपयांनी गॅसच्या किमती कमी केल्या त्या नरेंद्र मोदींनी स्वतःच्या निवडणुकीसाठी केल्या, त्या शिवराज चौहानच्या निवडणुकीसाठी, मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी नाही कमी केल्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे स्वतःची निवडणूक, स्वतःची सत्ता असा हा प्रचार मंत्री देशाला मिळालेला आहे. त्यामुळे याचा पराभव येणाऱ्या निवडणुकांमध्ये, त्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हो का त्या 2024मध्ये हो, त्या करण्यासाठी या देशातल्या सर्व नागरिकांनी तयार राहिलं पाहिजे. राजकीय पक्ष तर महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करतातच आहेत, पण मतदारांनी आता महाआघाडी बनवावी. जरी राजकीय पक्ष तोपर्यंत तयार नाही झाले तरी मतदारांनी मनातल्या मनात ही महाआघाडी तयार करावी, मतदारांची महाआघाडी तयार करावी. आणि मतदारांनी या अत्यंत उन्मत्त झालेल्या आणि अत्यंत भ्रष्ट मार्गाने काम करत असलेल्या या सरकारचा दारुण पराभव येणाऱ्या निवडणुकांमध्ये करायला हवा, अशी परिस्थिती आहे. अडाणींबद्दलचे जे हे रिपोर्ट जगभरामध्ये पब्लिश होत आहेत, याच्यातून देशाची केवढी बदनामी होते आहे, स्वतः नरेंद्र मोदींची किती बदनामी होते आहे, याचा त्यांनी गांभीर्याने देशातल्या नागरिकांनी विचार करावा. एवढीच या भागाच्या निमित्ताने सर्वांनाच विनंती. पुन्हा एकदा EG न्यूजचे व्हिडिओज लाईक करा, लिंक जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांना सबस्क्राईब करण्यासाठी प्रोत्साहित करा आणि EG न्यूजला आपलं समर्थन अशाच पद्धतीने देत राहा. धन्यवाद.